नई जिंदगी आणि घोडातांडा येथे संतोष पवार यांना बंजारा आणि मुस्लिम समाजाचा भरघोस पाठिंबा। सोलापूर दक्षिणमध्ये परिवर्तनाचे वारे। वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार संतोष पवार यांच्या प्रचारार्थ नई जिंदगी आणि घोडातांडा येथे आयोजित जनसन्मान सभेला बंजारा आणि मुस्लिम समाजाचा मोठा प्रतिसाद मिळाला। उपस्थितांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले। पवार यांनी या सभेत तालुक्याच्या विकासाच्या अपुऱ्या स्थितीवर गंभीर चिंता व्यक्त केली आणि प्रस्थापित राजकीय व्यवस्थेवर कठोर टीका केली। सत्ता पद पण विकासाचा अभाव। सोलापूर जिल्ह्याने एकेकाळी राज्याच्या मुख्यमंत्री पदावर नेते गेले। मोठमोठी मातब्बर मंडळी तालुक्यातून निवडून गेली। बारामतीने जितकी पद भूषवली तितकी सोलापूरनेही मिळवली, मात्र याचा फायदा तालुक्याच्या सर्वसामान्य जनतेला कधीच झाला नाही। विकासाच्या संधी बाजूला सारून फक्त घराणेशाही आणि राजकीय स्वार्थाची पोषण झाली, असे संतोष पवार यांनी सांगितले। सांगतोय की इथून 5 वर्ष पुढे कोण काय करणार आहे ते सांगतोय की तुम्ही हे विचारा। तुम्ही जोपर्यंत विचारायचं थांबणार नाही तोपर्यंत ही लोक तुमच्याशी असेच वागणार। या मतदारसंघामध्ये तुम्हाला माहिती आहे, तुमच्या एरियामध्ये काल मावशीने दाखवलं मला, गटर झालेले आहेत, गटरात पाणी सोडू देत नाही, गटरीचं पाणी सोडू देत नाही, प्यायच्या पाण्याची व्यवस्था नाही, डुकरं अक्षरशः तुमच्या घरात जाऊन चावतात। एका मावशीच्या घरात ते लिंगायत समाजाच्या बिचाऱ्या, त्यांच्या घरासमोरचं पाणी ती राहतात कशी मावशी, हा मला मोठा प्रश्न पडला। त्याच्यामुळं तुम्हाला हात जोडून विनंती आहे, यावेळेस सत्ता बदल झाली नाही तर सोलापूरची जनता दगड पायावर मारून घेत नाही तर डोक्यावर मारून घेईल। त्यामुळे तुमचा मतदान ह्यावेळेस चुकला नाही पाहिजे। तुमचा मत चुकलं, तुमची बस इथून बस स्टँडला जायला किती पैसे लागतात तुम्हाला?